विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण सरासरी संकल्पना आणि सरासरीच्या सर्व ट्रिक ज्यामुळे आपण सेकंदामध्ये कोणतंही गणित सोडवू शकाल. तर पाहूया सरासरी आणि सरासरीचे कन्सेप्ट लगेच. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण सरासरी या घटकाबद्दल महत्त्वाच्या संकल्पना. तर सरासरी म्हणजे काय किंवा सरासरीवरील कोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. तर पाहूया स्पर्धा परीक्षेसाठी सरासरी हा कन्सेप्ट लगेच. सुरुवातीला आपण समजून घेऊयात सरासरी संकल्पना म्हणजे काय. तर सरासरी संकल्पना घेण्यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण घेऊयात. समजा या ठिकाणी एक 3 ग्लास आहेत. तर या 3 ग्लासमध्ये हा जो पहिला ग्लास आहे, या पहिल्या ग्लासमध्ये 8 लिटर पाणी आहे समजूयात, किंवा ही बादली आहे असं समजलं तरी चालेल तुम्हाला. तर या ठिकाणी 8 लिटर पाणी आहे. हे जे दुसरं आहे यामध्ये 4 लिटर पाणी आहे आणि ही जी तिसरी आहे याच्यामध्ये 3 लिटर पाणी आहे. तर पहा 8 लिटर, 4 लिटर आणि 3 लिटर. तर सरासरी तिन्हीमध्ये किती पाणी आहे जर असा प्रश्न विचारला, सरासरी म्हणजे काय, तर लक्षात घ्या सरासरी याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी तिन्ही बादलीमध्ये, बाटलीमध्ये किंवा ग्लासमध्ये जे काही पाणी आहे ते एकत्र करणे आणि ते सर्वांना समान वाटून घेणे. आता पहा इथं 8 लिटर आहे, इथं 4 लिटर आहे, इथं 3 लिटर आहे. तर काय होईल, हे समान करायचे आपणास. तर 8 आणि 4 12 आणि 3 15, म्हणजे एकूण होईल 8 अधिक 4 अधिक 3 छेदामध्ये 3. 3 का, तर तिघांना समान करायचे म्हणून 3, आणि म्हणून या ठिकाणी बेरीज झाली 15 छेद 3. 3 एक 3, 3 पाची 15, म्हणजेच 5 लिटर हे समान भाग झालेत. म्हणजे या ग्लासमध्ये 5 लिटर होईल, या ग्लासमध्ये पण 5 लिटर होईल आणि या ग्लासमध्ये पण 5 लिटर होईल. तर याला सरासरी असं म्हणतात. या 3 ग्लासमध्ये किंवा 3 बकेटमधील सरासरी पाणी किती आहे, 5 लिटर. म्हणजे थोडक्यात सरासरी म्हणजे काय, तर दोन्ही एका लेवलला आणणे, किंवा 2 असतील, 3 असतील, 4 असतील, जेवढ्या काही त्या ठिकाणचे घटक आहेत त्याच्यामध्ये समान वाटणी होते. आणखी एखादं उदाहरण पाहूया. समजा रोहितने फर्स्ट इनिंग्स मध्ये 60 धावा काढल्या, त्यानंतर सेकंड इनिंग्स मध्ये त्यांनी 40 धावा काढल्या आणि थर्ड युनिट मध्ये त्यांनी 26 धावा काढल्या. तर सरासरी धावा किती काढल्या या प्रकारचा हा प्रश्न आहे. तर पहा सरासरी धावा किती आहेत. पहिल्या मॅचला 60 आहेत, दुसऱ्या मॅचला 40 आहेत, तिसऱ्या मॅचला 26 आहेत. तर या ठिकाणी जर एकूण केलं तर हे 6 आणि 4 10 आणि 2 12 126 भागिले 3 मॅचेस आहेत या ठिकाणी, म्हणून 3 एक 3, 3 चौक 12, 3 दोन्ही 6, म्हणजे 42 धावा सरासरी झाल्या. म्हणजे 3 मॅचमध्ये सरासरी 42 धावा. तर ही सरासरीची संकल्पना आहे. आणि सरासरीसाठी जे काही नेमकं सूत्र आहे किंवा सूत्र कोणतं वापरतात, तर ते सूत्र म्हणजे एकूण जे काही घटक असतात, या ठिकाणी पहा 1 2 3 आहेत, या ठिकाणी पण 3 आहेत. तर हे एकूण किती घटक आहेत त्या सर्वांची बेरीज करायचं आणि त्या एकूण घटकांनी त्याला भागायचं. म्हणजेच जर आपण सूत्राचा विचार केला तर सरासरी म्हणजे
सर्व घटकांची बेरीज छेदामध्ये एकूण घटक. मग हे घटक म्हणजे काय? तर समजा उदाहरणामध्ये ए मुलगा आहे. ए मुलाचं वजन आहे 16 किलो. बी मुलगा आहे. बी मुलाचं वजन आहे 18 किलो. सी मुलगा आहे. सी मुलाचं वजन आहे 22 किलो. आणि डी मुलगा आहे. डी मुलाचं वजन आहे 32 किलो. तर या 4 मुलांच्या वयाचे म्हणजे वजनाची सरासरी किती असा जर प्रश्न आला तर या ठिकाणी हे सूत्र वापरायचे तुम्हाला. सरासरी बरोबर 32 अधिक 22 अधिक 18 अधिक 16 भागिले 1 2 3 4 जण आहेत म्हणून एकूण घटक किती आहेत? 4 आणि सर्वांची बेरीज. तर या ठिकाणी जर बेरीज केली तर 2 आणि 2 4 आणि 8 12 आणि 6 18. 18ला 8 हातचे 1 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 1 7 आणि हातचे 8 88 भागिले 4. तर 4 न भागूया. 4 1 4 4 2 8 4 2 8 म्हणजेच 22 किलो. तर या ठिकाणी या चौघांचं सरासरी वजन 22 किलो आहे. तर सरासरीमध्ये काय होतं? जे कमी आहे त्याचं वाढतं आणि जे जास्त आहे त्याचं कमी होतं. उदाहरणार्थ पहा, ज्यांचं 16 होतं त्यांचं पण 22 झालं. 18वाला पण 22 झाला. 32वाला मात्र 22 झाला. म्हणजे जिथं जास्त आहे तो कमी होतो. म्हणजे सरासरी जी असते, सरासरीचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. सर्वात कमी आणि सर्वात जास्त 16 आहे, सर्वात कमी सर्वात जास्त 32 आहे. तर सरासरीचं उत्तर या दोन्हीच्या मध्ये असतं. म्हणजे हायेस्ट 16 हायेस्ट म्हणजे लोवेस्ट 16 म्हणजे कमीत कमी 16 आणि जास्तीत जास्त 32 असेल तर यांची सरासरी ही 16 पेक्षा कमी होत नाही आणि 32 पेक्षा जास्त जात नाही. हे लक्षात ठेवा. म्हणजे सरासरी या दोन्हीच्या मध्येच असते. तर ही संकल्पना आपल्या लक्षात आली असेल. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर पाहूया आपण नैसर्गिक संख्यांची सरासरी. तर पहा, नैसर्गिक संख्यांची सरासरी नेमकं कसं शोधायची? तर कोणत्याही नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची असेल तर एकच सूत्र लक्षात ठेवा आणि ते सूत्र म्हणजे नैसर्गिक संख्यांची सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदामध्ये 2. पहा आता एक उदाहरण. समजा 1 ते 40 पर्यंत च्या नैसर्गिक संख्यांची सरासरी. तर पहा आता 1 ते 40 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची सरासरी आपणास काढायची आहे. तर सूत्र हेच वापरा. नैसर्गिक संख्यांची सरासरी बरोबर पहिली संख्या 1 शेवटची संख्या 40 छेदामध्ये 2 आणि हे जर आपण सोडवलं तर 1 अधिक 40 म्हणजे 41/2 आणि बरोबर 20.5. या पद्धतीने आपण हे सोडवू शकतो किंवा आपल्याला लिहिता येतं. तर कोणत्याही नैसर्गिक संख्या जर तुम्ही या ठिकाणी लिहिल्यात कुठून पण सुरुवात होऊ द्या. जसे की उदाहरणार्थ 25 ते 80 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
समजा या पद्धतीचा प्रश्न आहे, 25 ते 80 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची सरासरी किती? तर या ठिकाणी सरासरी बरोबर पहिली संख्या 25, शेवटची संख्या 80, छेदामध्ये 2, 25 आणि 80 105, छेदामध्ये 2, हा भागाकार करून घ्या, उत्तर येईल 52.5. तर हे लक्षात ठेवा. कोणत्याही नैसर्गिक संख्येची जर सरासरी तुम्हाला काढायची असेल तर या पद्धतीने आपण ही सरासरी सोडवू शकतो. यानंतर पुढील प्रश्न आहे समसंख्यांची सरासरी. पहा, शक्यतो मी जे काही जेव्हा आपण सूत्र वगैरे सांगतो तेव्हा एकाच प्रकारचे सूत्र किंवा एकाच थीमवरची जास्तीत जास्त गणितं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असतो. तर समसंख्यांची जर सरासरी काढायची असेल तुम्हाला, समसंख्यांची सरासरी, तर त्यासाठी लक्षात ठेवा, पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या छेदामध्ये 2. उदाहरणात पाहूया आपण. अकरा ते 30 पर्यंत च्या सर्व समसंख्यांची सरासरी किती? अकरा ते 30 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी किती? तर पहा, आता हा प्रश्न सोडवत असताना 11 ते 30 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी, तर दिलेल्या सूत्रानुसार सरासरी बरोबर पहिली सम कोणती आहे या ठिकाणी? पहिली सम संख्या अधिक शेवटची समसंख्या छेदामध्ये 2. तर पहिली समसंख्या आहे 12, शेवटची आहे 30, छेदामध्ये 2. या दोन्हीची जर बेरीज केली आपण, 12 आणि 30, 42 छेदामध्ये 2 बरोबर 21. तर 11 ते 30 पर्यंतच्या ज्या काही सर्व समसंख्या आहेत त्यांच्यासाठी हे एकच सूत्र वापरायचं आहे, पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या छेदामध्ये 2. यानंतर पुढील प्रश्न, विषम संख्यांची सरासरी. तर विषम संख्येची सरासरी कशी काढायची? तर तेच सूत्र वापरा. आणि ह्या सर्व क्रमवार संख्या आहेत हे लक्षात ठेवा. क्रमवार विषम संख्या, क्रमवार समसंख्या, विषम संख्यांची सरासरी तर विषम संख्यांची सरासरी बरोबर पुन्हा तेच सूत्र, पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या छेदामध्ये 2. तर या ठिकाणी जर आपण आता एखादा प्रश्न लिहिला, 1 ते 50 पर्यंत च्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती? तर पहा, 1 ते 50 पर्यंतची जर सरासरी काढायची असेल तर तुम्हाला सरासरी बरोबर पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या छेदामध्ये 2. तर पहिली विषम संख्या कोणती आहे? 1, शेवटची 49 छेदामध्ये 2. तर या ठिकाणी जर बेरीज केली तर 1 आणि 49 50 छेद 2
म्हणजेच 25. तर हे काळजीपूर्वक सोडवत चला. यानंतर दुसरा प्रश्न, पहिल्या 17 विषम संख्याची सरासरी किती? पहिल्या 17 विषम संख्यांची सरासरी किती? तर पहा, सरासरी बरोबर, तर सरासरी बरोबर काय तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता 17 म्हणजे या ठिकाणी पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या छेदामध्ये 2. तर पहिली विषम संख्या आहे 1. आता शेवटची म्हणजे कोणती? 17वी विषम संख्या. तर 17वी विषम संख्या कशी काढतो आपण? तर 17ची दुप्पट अधिक 1 करतो, म्हणजे या ठिकाणी 33, म्हणजे वजा 1 करतो. 17 दुनी 34 वजा 1, शेवटची 33वी आहे, छेदामध्ये 2, म्हणजे 1 आणि 33, 34/2 बरोबर 17. तर याहून एक तुम्हाला निरीक्षण पण केल्यानंतर तुम्हाला आणखी पण काही सूत्र तुम्हाला मिळू शकतात. तर यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर समान फरक असणाऱ्या संख्यांची सरासरी. समान फरक असणाऱ्या संख्यांची सरासरी म्हणजे दिलेल्या संख्येमध्ये जर समान फरक असेल तर त्यासाठी कोणतं सूत्र वापरायचं? उदाहरणार्थ 10, 18, 26, 34, 42, 50, 58. तर पहा, या ठिकाणी प्रत्येक संख्येमध्ये 10 + 8 केले की 18 येतं, +8 26, +8 34, +8 42, +8 50, +8 58, म्हणजे सर्व संख्यामध्ये समान फरक आहे. तर समान फरक असणाऱ्या जर अशा संख्या असतील आणि यांची सरासरी काढायची असेल तर तेच सूत्र वापरा. सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदामध्ये 2. तर पहिली या ठिकाणी आहे 10, शेवटची आहे 58/2. या दोन्हीची बेरीज केली तर येईल 68/2 बरोबर 34. तर हे लक्षात ठेवा, म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे सोडवू शकता. यानंतर पाहूया आपण पुढील घटक, विशिष्ट संख्येने भाग जाणाऱ्या संख्यांची सरासरी. विशिष्ट संख्येने भाग जाणाऱ्या म्हणजे उदाहरणामध्ये नेमकं कसे प्रश्न असतात पहा. सातने भाग जाणाऱ्या सर्व 2 अंकी संख्याची सरासरी किती? सर्व 2 अंकी संख्यांची सरासरी किती? सातने भाग जाणाऱ्या सर्व 2 अंकी संख्यांची सरासरी किती? तर पहा, आता याचं जर आपल्याला सोल्युशन पाहायचं असेल, 7ने भाग जाणाऱ्या सर्व 2 अंकी संख्या, तर 7ने भाग जाणारी पहिली 2 अंकी संख्या कोणती? तर पहिली 2 अंकी संख्या आहे 14. आणि 7ने भाग जाणारी शेवटची 2 अंकी संख्या. तर पहा, आता 7ने भाग जाणारी, मग आपण जर समजा पाडे म्हणले, समजा 15चा पाडा म्हणला किंवा 14चा पाडा म्हणला, 13चा पाडा म्हणला, तर 7ने भाग जाणाऱ्या संख्या आपल्या लक्षात येतात. तर पहा, 100 पासून जर सुरुवात केला, आता 100 तर 3 अंकी आहे, म्हणजे 99ला 7ना भाग जातो का? 98ला 7ना भाग जातो का? 97ला जातो का? 96ला जातो का? कुणाला जातो 7ने भाग? तर 98ला 7ने भाग जातो. म्हणजे शेवटची आणि सर्वात मोठी 98 संख्या आहे जिला 7ने भाग जातो.
आणि म्हणून याची जर सरासरी काढायची असेल, सरासरी बरोबर पहिली 2 अंकी संख्या अधिक शेवटची 2 अंकी संख्या छेदामध्ये 2, म्हणजे या ठिकाणी 14 अधिक 98 छेद 2, तर 14 अधिक 98 म्हणजे 112 छेद 2 बरोबर 56. तर या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवता येतील. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. ए अधिक बी, बी अधिक सी, ए अधिक सी ची बेरीज किंवा सरासरी. जर या प्रकारचे जर प्रश्न असतील तर ते नेमकं कसे सोडवायचे, तर याचं उदाहरण आपण या ठिकाणी एक घेऊयात. ए अधिक बी, बी अधिक सी, ए अधिक सी ची बेरीज किंवा सरासरी कशी काढायची. म्हणजे उदाहरण जर आपण घेतलं या ठिकाणी पहा, समजा ए, बी आणि सी हे 3 मित्र आहेत. आता जर आपण असं लिहिलं या ठिकाणी ए व बी चे सरासरी वजन 36 आहे, बी व सी चे सरासरी वजन 28 आहे, तर ए व सी चे सरासरी वजन 30 आहे, तर ए, बी व सी च्या किंवा ए, बी, सी चे वजन माहित करा. वजन शोधा. तर यासारखे प्रश्न परीक्षेमध्ये असतात. तर हा नेमका प्रश्न कसा सोडवायचा हे समजून घेऊयात थीम. तर पहा, ए, बी, सी हे 3 मित्र आहेत. ए आणि बी ची सरासरी, तर ए आणि बी ची सरासरी 36 आहे, म्हणजे यांची बेरीज किती असेल, तर पहा ए अधिक बी सरासरी 36 म्हणजे बेरीज यांची 72 असेल, त्याच्या दुप्पट, तरच त्याला 2 न भागल्यानंतर 36 होणार आहे. त्यानंतर बी आणि सी ची सरासरी किती आहे, तर 28 आहे, आणि 28 ची डबल जर केली तर ती येते 56. आणि ए आणि सी ची सरासरी किती आहे, 30 आहे, म्हणजे एकूण असेल 60. तर या पद्धतीने यांची वय आणि त्यांच्या बेरजा असतील. तर आता नेमकं हे सोडवायचं कसं, तर याच्या स्टेप लक्षात ठेवा. अतिशय सोप्या अशा स्टेप आहेत. तर हे स्पष्टीकरण आपण पाहतोय. ए अधिक बी बरोबर 72, बी अधिक सी बरोबर 56, ए अधिक सी बरोबर 60. तर या सर्वांची जर बेरीज केली तर 6 आणि 2 8, 11 आणि 8 11 आणि 7 18. आता हे ए आणि हे ए म्हणजे किती झाले, 2 ए. बी आणि बी ची बेरीज म्हणजे 2 बी, आणि सी आणि सी म्हणजे 2 सी, म्हणजे 2 ए अधिक 2 बी अधिक 2 सी बरोबर 188. या सर्वांना आपण 2 ने भागूयात. हे समजा समीकरण नंबर 1 आहे. तर आपण या ठिकाणी लिहूयात, समीकरण 1 ला 2 ने भाग देऊन, तर 2 ने जर भाग दिले या ठिकाणी तर काय लिहिता येईल आपल्याला पहा, ए अधिक बी अधिक सी बरोबर 18 ला 2 न भागा 9, आणि 8 ला 2 न भागले की 4, 94. तर ए अधिक बी अधिक सी बरोबर 94, म्हणजे ए, बी आणि सी मिळून किती, 94. आता यापैकी ए आणि बी ची बेरीज किती आहे, 72, तर ते 72 या ठिकाणी ठेवूयात आपण. 72 अधिक सी बरोबर 94. तर हे 72 वजा करा, म्हणजे सी बरोबर 94 वजा 72 बरोबर 4 मधून 2 गेले 2, आणि 9 मधून 7 गेले 2. तर सी ची किंमत किती आली, 22. आता तुम्हाला बी ची किंमत काढायची आहे. तर बी प्लस सी माहिती आहे किती आहे, 56, आणि सी आहे 22. तर बी अधिक सी म्हणजे 22 बरोबर 56.
आणि म्हणून बी बरोबर 56 वजा 22, 6 मधून 2 गेले 4, 5 मधून 2 गेले 3, म्हणजे बी ची किंमत किती येते 34. तर पहा आता बी ची 34 आल्यानंतर आता शोधायची राहिली ए ची किंमत. तर ए अधिक बी किती आहे? ए अधिक बी बरोबर 72. तर ए ची किंमत किती होते मग? ए बी आहे 34 बरोबर 72, आणि म्हणून ए बरोबर 72 वजा 34. 12 मधून 4 गेले 8, हातचे 1 म्हणजे 6 मधून 3 गेले 3, तर ए ची किंमत येते 38. तर ए आहे 38. तर या पद्धतीने आपण किमती काढू शकतो. तर या नमुन्याचं गणित आपल्याला येणं सोडवणं गरजेचं आहे किंवा माहिती असावं म्हणून या ठिकाणी आपण हे आवर्जून घेतलेलं आहे. यानंतर पाहूया आपण 3 क्रमवार सम किंवा विषम संख्येची सरासरी. यानंतर पाहूया आपण क्रमवार सम व विषम संख्यांची सरासरी. तर क्रमवार सम आणि विषम संख्येची सरासरी पाहत असताना तर या ठिकाणी पहा, सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की क्रमवार सम आणि विषम संख्या, एक उदाहरण घेऊयात आपण. क्रमवार 4 समसंख्यांची सरासरी 31 आहे. तर त्या संख्या शोधा. आता परीक्षेमध्ये कसा प्रश्न असतो? मोठी संख्या शोधा, लहान संख्या शोधा, दुसरी संख्या शोधा, या पद्धतीने असतं. तर आधी कन्सेप्ट समजून घेऊयात. सरासरी किती दिलेली आहे आपणास? 31. तर 4 क्रमवार समसंख्या, आपल्याला माहिती आहे क्रमवार समसंख्या म्हणजे फरक हा 2-2चा असतो. तर त्या संख्या कोणत्या असतील? तर पहिली संख्या जर x असेल तर दुसरी x अधिक 2, तिसरी x अधिक 4 आणि चौथी x अधिक 6. या झाल्या त्या 4 क्रमवार संख्या. केव्हाही गणित सोडवत असताना एकच मेथड लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला कोणताही प्रश्न सोडवता येईल. तर पहा आता 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 31 आहे. या 4 क्रमवार संख्या आहेत आणि यांची सरासरी किती आहे? 31. तर आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की समसंख्येची सरासरी काढण्यासाठी सूत्र काय वापरतो आपण? सरासरी बरोबर पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या छेदामध्ये 2. तर या ठिकाणी संख्या आपण लिहिलेल्या आहेत, या सर्व किमती ठेवूयात. सरासरी किती आहे? 31 बरोबर पहिली x, शेवटची किती आहे? x अधिक 6 छेदामध्ये 2. तर हे 2 इकडे गुणाकारामध्ये जाईल म्हणजे हे किती होईल? 31 गुणिले 2 बरोबर x आणि x 2x अधिक 6. त्यानंतर हे जर आपण सोडवलं तर 31 गुणिले 2 म्हणजेच हे आपण असं लिहूया 2x अधिक 6 बरोबर 62. हा गुणाकार केला तर 62 येतो. त्यानंतर हे प्लस 6 वजा करा. 2x बरोबर 62 वजा 6 म्हणजे 2x बरोबर 56 आणि म्हणून x बरोबर 56/2 बरोबर 28. आणि म्हणून पहिली संख्या x म्हणजे 28, दुसरी असेल 30, चौथी असेल 32 आणि पाचवी असेल म्हणजे तिसरी 32 आणि पाचवी 34. तर या पद्धतीने आता हे गणित आपल्या लक्षात आलं आहे. आता याला जर आपल्याला आणखी शॉर्टमध्ये म्हणजे सोडवायचं असेल तर कसं करायचं ते सांगतो. तुमची जी सरासरी असते ना, मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितले की सरासरी ही लहान आणि मोठ्या संख्येच्या मध्ये असते. म्हणजे 31 जर इथं असेल तर त्या 31 ही सेंटरला येते. कधी पण लक्षात ठेवा. इथं पहा आता 28, 30, 34, 32 आणि 31, 30 आणि 32च्या दरम्यान 31 आलेला आहे. हे सेंटरला आलेलं असतं. म्हणजे सरासरी म्हणजे हा कधीही सेंटर पॉईंट येतो. लक्षात घ्या. सम आणि विषम संख्येमध्ये जर सेंटर पॉईंट म्हणजे सरासरी असते तर हे 31 आहे. तर आता 31च्या पाठीमागं 2 आणि पुढे 2 संख्या लिहा.
म्हणजे 30 आणि 28 आणि 31च्या पुढे ल्या दोन समसंख्या आहेत म्हणून समसंख्या लिहितोय आपण 32 आणि 34. तर या त्या चार संख्या आहेत. म्हणजे तोंडी कसं काढायचं हे तुम्हाला सांगायला लागलोय मी. ही आहे मेथड सोडवण्याची पद्धत आणि हे आहे तोंडी सोडवण्याची पद्धत. तर तोंडी कसं सोडवायचं याचं पण एक आणखी 2 उदाहरणं घेऊयात आपण. तर पहा लगेच. आता या प्रकारची उदाहरणं तोंडी कशी सोडवायची पहा. क्रमवार सात समसंख्यांची सरासरी 40 आहे. तर सर्वात मोठी संख्या कोणती? तर पहा अतिशय महत्वाचा भाग आहे. 7 क्रमवार समसंख्येची सरासरी 40 आहे. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मधली संख्या सरासरी किती आहे 40. ही सम आहे का? करेक्ट. म्हणजे मधली समसंख्या 40 आली. आता त्याच्या एकूण किती संख्या आहेत 7. म्हणजे या बाजूला 3 असतील आणि या बाजूला 3. म्हणजे इकडे कोणत्या कोणत्या असतील मग 42, 44 आणि 46. आणि या बाजूला 3 म्हणजेच लहान 38, 36 आणि 34. तर झालं तुमचं उत्तर. म्हणजे तुम्ही तोंडी सुद्धा हे गणित सोडवू शकतात. तर सर्वात मोठी संख्या आहे 46. तर ही मधली संख्या आणि सरासरी या दोन्हीचा अर्थ एकच असतो. कारण सरासरी ही मिडल असते दिलेल्या संख्येच्या आणि त्या जर संख्या क्रमाने असतील तर फरक सारखा असल्यामुळे हे बरोबर मध्यभागी सापडते. यानंतर पुढचं उदाहरण पाहूया आपण. सहा समसंख्यांची सरासरी 6 समसंख्यांची सरासरी 86 आहे. 86 नाही 85 आहे. तर त्या संख्या शोधा. तर पहा दिलेली सरासरी किंवा मधली संख्या ती आहे 85. आता ही 85 सम आहे का? नाही. ओके 85 सम नाही. पण आपल्याला किती संख्या शोधायची आहेत? 6. मग ही जर मधली गृहीत धरली तर तिच्या पाठीमागच्या 3 आणि पुढच्या 3 लिहा. मग 85च्या पुढे 86, 88 आणि 90 आणि 85च्या पाठीमागच्या 3 लिहा. 84, 82 आणि 80. तर या झाल्या त्या 6 संख्या ज्यांची सरासरी येते 85. तर हे अगदी तोंडी तुम्ही सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. विषम संख्येचा पण याच पद्धतीने प्रश्न सोडवता येतो. विषम संख्या जर पाहिले आपण 3 विषम संख्यांची सरासरी 3 विषम संख्यांची सरासरी 51 आहे. तर त्या संख्या शोधा. तर या ठिकाणी पण ट्रिकनुसार मधली संख्या म्हणजेच सरासरी किती आहे? सरासरी 51. आता ही 3 विषम संख्या म्हणजे ही पण विषम आहे म्हणजे ऑलरेडी एक संख्या आपल्याला मिळाली. आता याच्यानंतरची एक 53 आणि याच्यानंतरची एक 49. तर या त्या 3 संख्या आहेत ज्यांची सरासरी येते 51. तर या पद्धतीने तुम्ही कोणतेही प्रश्न सोडवू शकतात. मधली संख्या म्हणजे सरासरी आणि हे फक्त क्रमवार समसंख्या आणि विषम संख्यासाठी किंवा क्रमवार नैसर्गिक संख्येसाठी सुद्धा लागू आहे.
समान फरक असणाऱ्या सर्व संख्येसाठी आपण हे वापरू शकतो, पण त्यावेळेस तुम्ही निर्णय घेत चला. यानंतर पाहूया आपण पुढील भाग. यानंतर पाहूया आपण एक वाढला अथवा एक कमी झाला या प्रकारची उदाहरणं सरासरीमध्ये नेहमी विचारली जातात. तर पाहूया आपण एक वाढला किंवा एक कमी झाला तर उदाहरण कसं सोडवायचं. तर या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. 12 विद्यार्थ्याचे सरासरी वजन 20 किलो होते. एक शिक्षक त्यांच्यासोबत वाढला तर सरासरी 24 किलो होते. तर शिक्षकांचे वजन किती. तर पहा दिलेल्या माहितीनुसार हा प्रश्न वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या जरी ट्रिक असल्या तरी आपण एका विशिष्ट मेथडने सोडवायचा. वेळ लागेल पण उत्तर अजिबात चुकत नाही. तर पहा 12 विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे 20 वर्ष. म्हणजे यांचं एकूण वजन किती होईल. एकूण वजन म्हणजे 12 विद्यार्थ्यांनी 20 यांचा गुणाकार करायचा असतो. 12 गुणिले 20 किती आला 12 दुनी 24 म्हणजे 240 किलो. हे एकूण वजन झालं कोणाचं 12 विद्यार्थ्यांचं. आता शिक्षकासह जर म्हटलं तर 24 सरासरी व्हायला लागले. म्हणजे विद्यार्थी 12 आणि प्लस एक शिक्षक म्हणजे 13 जणांचे सरासरी वजन किती आहे आता. तर ते आहे 24. म्हणजे यांचं एकूण किती झालं एकूण वजन. तर या ठिकाणी 13 गुणिले 24 करावं लागेल. तर 13 चोक 52 ला 2 कारण 13 1 13 13 2 26 13 39 13 चोक 52 हातच्याली 5 13 1 13 13 2 26 26 आणि 5 31. तर पहा 12 विद्यार्थ्याचं एकूण वजन 240 किलो होतं. 13वे शिक्षक त्यांच्यासोबत आले म्हणून वजन किती झालं 312. मग हे 240 आणि 312 का फरक पडला तर एका शिक्षकाच्या म्हणजे वजनामुळे फरक पडलेला आहे. म्हणून शिक्षकाचे वजन जर काढायचं असेल शिक्षकाचे वजन तर हे 312 वजा 240 करा. तर हे 312 वजा 240 जर केलं तर 72 किलो. म्हणजे शिक्षकाचं वजन किती असेल 72 किलो. या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. मग एक वाढला असू द्या किंवा एक कमी झाला असू द्या एकूण काढायचं आणि फरक काढायचा बस. त्या एका व्यक्तीचं वजन मिळतं. यानंतर आपण पाहूया पुढचं उदाहरण. आता या ठिकाणी उदाहरण तसंच आहे. नावेतून कमी झाला या पद्धतीनं. एका नावेत नावाड्यासह विद्यार्थ्यांचे एकूण 25 जणांचे सरासरी वजन 31 किलो आहे. नावाडी खाली उतरला तेव्हा विद्यार्थ्याचे सरासरी वजन 30 किलो होते. तर नावाड्याचे वजन किती. तर पहा आता जास्त मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्टीकरण लिहित नाही. तर सोडवायचं कसं ट्रिकनं. तर सुरुवातीला 25 जण होते त्यांचं सरासरी आहे 31 किलो. म्हणजे एकूण किती होते तेवढं चेक करायचं आपल्याला. एकूण 25 व्यक्ती 31 किलो. तर 25 1 25 ला 5 हातचे 2 आणि 25 त्रिक 75 आणि 2 77. म्हणजे नावाड्यासह एकूण वजन झालं 775 किलो. आता विद्यार्थी पुन्हा 24 राहिले आणि सरासरी झाली 30. तर 24 1 24 24 2 48 24 त्रिक 72 म्हणजे 720 kg. या दोन्हीतला फरक काढा. 5 मधून 0 गेले 5 7 मधून 2 गेले 5 आणि हे 0 म्हणजे नावाड्याचं वजन होतं 55 किलो. म्हणजे इतकंच तुम्हाला करावं लागतं. यापेक्षा सोपी ट्रिक जरी असली कोणती तरी त्याच्या जास्त विचार करू नका आणि कुठल्याही एकाच पद्धतीने चालण्याचा विचार करा ज्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे. जन्म झालेले मूल आई वडील यांच्या वयाची सरासरी. हा एक फसवा प्रश्न आहे आपल्याला म्हणून आपण आवर्जून हा प्रश्न घेतलेला आहे. जन्म झालेले मूल आई वडील यांच्या वयाची सरासरी. तर पहा एका घरात 6 वर्षाचा मुलगा आई वडील यांच्या वयाची सरासरी 30 वर्ष आहे. तर 10 वर्षापूर्वी त्यांच्या घरातील व्यक्तींची सरासरी किती. तर आजचा जर विचार केला आपण आज घडीचा
तर आज आपण असं म्हणू शकतो की आज म्हणजे सध्या सरासरी किती आहे 30. आणि किती व्यक्ती आहेत मुलगा, आई आणि वडील, म्हणजे एकूण किती होईल मग यांचं एकूण वय बरोबर 30 गुणिले 3 करा एकूण काढण्यासाठी, तर हे 90 वर्ष होईल. यामध्ये आता 10 वर्षापूर्वी म्हटलं की आपण काय करतो जनरली आपल्याला माहिती आहे 10 वर्ष म्हणलं की 10 वर्ष आपण ह्याच्यातून वजा करतो डायरेक्ट, म्हणजे सरासरीमधून 10 वर्ष करतो किंवा डायरेक्ट ह्या 90 मधून 10 10 10 तिघाचं 30 वर्ष वजा करतो. तर लक्षात घ्या आता आहे 90 वर्ष. आता 10 वर्षापूर्वी काय होईल 10 वर्षापूर्वी वजन नेमकं कमी किती करायचं हे समजून घ्या. टोटल आहे 90 आता सध्या तिघाचं, त्याच्यामधून वडिलाचे 10 वर्ष वजा करूयात, आईचे 10 वर्ष वजा करूयात. आता मुलगा किती वर्षाचा आहे 6 वर्षाचा आहे, त्यामुळे 10 वर्षापूर्वी मुलगा घरातच नाही त्यांच्या, हे लक्षात घ्या. परंतु वजन 90 मधून त्याचं 6 वजा होणार आहे, म्हणजे टोटल वजा होणार आहेत वडिलाचे 10, आईचे 10 आणि मुलाचे 6 वर्ष, म्हणजेच 90 वजा 10 10 6 म्हणजे 26. तर आता ही वजाबाकी जर केली तर 0 मधून 6 गेले 4 राहिले, 8 मधून 2 गेले 6 राहिले, 64 वर्ष. आता घरामध्ये व्यक्ती किती आहेत, आता मुलगा नाही, लक्षात घ्या. तुम्ही पुन्हा म्हणसाल 64ला आता 3 न भागा, 64ला 3 न भागायचं नाही. तर आता घरातील व्यक्ती फक्त आई आणि वडीलच, ते पण लग्न झाले असं गृहीत धरूनच लक्षात मी सांगतोय, लक्षात घ्या 2. आणि या दोघांचं वयाचे जर भागाकार केला तर 2 1 2, 2 3 6, 2 2 4 म्हणजे सरासरी येईल 32. तर या पद्धतीने आपल्याला 10 वर्षापूर्वी सरासरी सध्याची 30 आहे पण 10 वर्षापूर्वी 32 आहे, म्हणजे असं कधी तुम्हाला वाटणार नाही की परीक्षेमध्ये असे पण उत्तर येऊ शकतात. तर त्यावेळेस तुम्ही थोडं काळजीपूर्वक सोडवा. मला नेमकं काय सांगायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न लगेच. पुढचा प्रश्न आहे मृत पावले असता सरासरी. तर पहा मृत पावले असता सुद्धा याच प्रकारची घटना घडते. याचं पण एक उदाहरण पाहूयात आपण. मृत पावले असता एका कुटुंबामध्ये 5 व्यक्ती असून त्यांची सरासरीची वय 36 आहे. 2 वर्षानंतर आजोबा 72 वर्षी मृत्यू पावले, तर आजोबाच्या मृत्यू समयी किंवा नंतर घरातील व्यक्तींची सरासरी किती. तर पहा सरासरी म्हणजे एकूण 5 व्यक्ती आहेत आणि सरासरी आहे 36, तर यांचं एकूण वजन किती होते हे आपण चेक करूयात अगोदर. तर 5 गुणिले 6 5 × 30 हातचे 3 5 × 15 3 18 180 किलो. हे किती जणांचं आहे 5 व्यक्तीचं. आता यामध्ये 2 वर्षानंतर 72व्या वर्षी आजोबा वारलेत. आता 2 वर्षानंतरचं काढण्याऐवजी आपण काय करूयात आजचं वय काढूयात, त्यांचं आजचे वय. किंवा आपण हे 2 वर्षानंतरचं 72 असंच ठेवूयात. तर 72 वर्ष आजोबा आहेत. आता 5 व्यक्तीचं हे आजची सरासरी आहे, आजची सरासरी म्हणजे किंवा आजची सरासरी आणि हे आजचं एकूण आहे. तर 2 वर्षानंतर काय होईल सरासरी प्रत्येकाची 2 न वाढेल, म्हणजे वजन म्हणजे वय किती वाढेल प्रत्येकाचं 2 2 नी, म्हणजे 5 जणांचं 10 म्हणजे 190. 1 किलो नाही तर वर्ष लक्षात घ्या, 190 वर्ष होईल. 2 वर्षानंतर सगळ्यांचं मिळून वय किती होईल 190 वर्ष, कारण आज 5 व्यक्तीची सरासरी 36 न 180 येतं. हेच 2 वर्षानंतर प्रत्येकाचं 2 2 वर्ष वय वाढलेलं आहे. आणि आता
आजोबा वारलेत तर आजोबाचं 72 वर्ष आपण कमी करूयात. तर 190 मधून 72 वजा केले तर 0, 10 मधून 2 गेले 8. या ठिकाणी एक हातच्या इकडे घेतल्यामुळे 8 राहिला. 8 मधून 7 गेले, 8 मधून 7 गेले 1 आणि हे 2 1 जशाला तसं. तर आता घरामध्ये व्यक्ती किती आहेत? व्यक्ती राहिल्या 4च, कारण आजोबा वारले त्यामुळे व्यक्ती 4 राहिल्या. तर आता सरासरी जर काढायची असेल तुम्हाला, सरासरी 4 व्यक्तीची सरासरी म्हणजे 118 भागिले 4. तर 4 1 4, 4 2 8, 3 उरले 38 होईल. पुन्हा 4 न भागा, 4 9 36, पुन्हा 2 उरतील, पॉईंट देऊया, 4 पंचे 20 म्हणजे 29.5 किलो इतकी सरासरी येईल. सरासरी किती येईल? 29.5 वर्ष. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, काही महत्त्वाचे प्रश्न पाहूयात आता सरासरीवरील. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे 86, 63, 56, 45 आणि 75 या संख्यांची सरासरी किती होईल? तर या ठिकाणी ज्या संख्या दिलेल्या आहेत 86, 63, 56, 45 आणि 75 या सर्वांची बेरीज करून घेऊयात आपण. 63 अधिक 56 अधिक 45 अधिक 75 आणि किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 म्हणून 5 न भागायचं सरासरी काढण्यासाठी. तर या ठिकाणी सर्वांची जर बेरीज केली तर बेरीज येते 325 भागिले 5. 5 न भागूयात, 5 1 5, 5 31, 2 उरले, 5 5 25 म्हणजे 65. सरासरी आहे 65. यानंतर पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे 58, 6 स्टार 45, 62, 42, 48 या संख्येची सरासरी 54 आहे. तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल? तर पहा एकूण संख्या किती आहेत? 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 संख्यांची सरासरी किती आहे? 6 संख्यांची सरासरी तर ती आहे 54. म्हणजे त्यांची एकूण बेरीज किती असेल मग? एकूण बेरीज तर एकूण बेरीज येईल 54 गुणिले 6 बरोबर 6 चौक 24 ला 4 हाचारी 2, 6 पंचे 30 आणि 2 32, 324. आता ह्या 324 पैकी तुम्हाला 5 संख्या माहित आहेत, त्यांची बेरीज किती येते पाहूयात आपण. तर 5 संख्यांची बेरीज म्हणजे कोणत्या कोणत्या संख्या आहेत मग? 58 अधिक 45 अधिक 62 अधिक 42 अधिक 48. तर तुम्हाला हे मात्र कॅल्क्युलेशन करावेच लागणार आहेत. 58 अधिक 45 अधिक 62, 42 अधिक 48 टोटल येईल पहा 255. म्हणजे 5 संख्येची बेरीज 255 आहे. तर राहिलेली एक संख्या ही आहे. मग एकूण 6 संख्येची बेरीज किती आहे? 324. मग या ठिकाणी 6वी संख्या जर काढायची असेल तुम्हाला, 6वी संख्या, तर 6 संख्येच्या बेरजेतून म्हणजे 324 मधून 5 संख्येची बेरीज वजा करा. तर या ठिकाणी जर वजाबाकी केली आपण तर ही वजाबाकी येईल 69. आणि या ठिकाणी 6 स्टार सांगितलेला आहे. तर 6 स्टार मध्ये हे 6 9 आलेला आहे आणि म्हणून स्टारची किंमत येणार आहे 9. तर या पद्धतीने अगदी सोडवू शकतात. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे 1 ते 90 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? तर अगदी सेकंदामध्ये तुम्ही सोडवू शकतात. 1 अधिक 90 छेदामध्ये 2. तर या ठिकाणी 91 छेद 2 म्हणजेच 45.5. तर हे सूत्र लिहून व्यवस्थित सोडवून घ्या. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. 12 ते 76 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती?
पहिली संख्या 72, शेवटची संख्या 6 छेदामध्ये 2, तर ही बेरीज आलेली आहे 88/2 म्हणजे सरासरी 44. यानंतर 20 ते 80 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती? तर विषम संख्या खूप शब्द महत्वाचा आहे. तर पहिली विषम 21, शेवटची 79 छेदामध्ये 2, बेरीज करूयात आपण. ही बेरीज येते 100 छेदामध्ये 2 म्हणजे सरासरी 50. यानंतर पुढील प्रश्न, 25च्या पाड्यातील पहिल्या 9 संख्याची सरासरी किती? तर 25चा पाडा किंवा कोणताही पाडा असेल तर फरक समान असतो, म्हणून सरासरी बरोबर पहिली संख्या 25 आणि 9वी संख्या कोणती आहे 25च्या पाड्यामध्ये? तर 25 नंबर 225 छेदामध्ये 2 म्हणजे 250/2 म्हणजे 125. तर अगदी सेकंदामध्ये तुम्ही हे सर्व गणित सोडवू शकतात. त्यानंतर 12ने भाग जाणाऱ्या सर्व 2 अंकी संख्येची सरासरी किती? तर 12ने भाग जाणाऱ्या सर्व 2 अंकी संख्येमध्ये पहिली संख्या आहे 12 आणि 12चा पाडा म्हणा, शेवटची संख्या येते 12×8 = 96 छेदामध्ये 2, तर 12 आणि 96ची जर बेरीज केली तर 6 आणि 2 8 म्हणजे 108/2 बरोबर 54. यानंतर पुढील प्रश्न, 8ने भाग जाणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची सरासरी किती? तर पहा आता 8ने भाग जाणाऱ्या सर्व 3 अंकी संख्या जर आपण लहानात लहान संख्या पाहिली, लहानात लहान 8ने भाग जाणारी 3 अंकी संख्या, तर पहा 100च्या पुढे जर आपण विचार केला 101 ला जातो का, 2 ला जातो का, 103 ला जातो का, तर 104 ही संख्या मिळेल जी 3 अंकी आहे लहानात लहान. त्याचबरोबर मोठ्यात मोठी 8ने भाग जाणारी 3 अंकी संख्या शोधा. तर पहा 1000ला 8ने भाग जातो, त्याच्या पूर्वी जर पाहिलं आपण तर 1000 मधून 8 जर वजा केली तर 992 ही संख्या मिळेल तुम्हाला, जिला 8ने भाग जातो. आणि 8ने भाग जाणाऱ्या सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या जर मिळाली तर सरासरी बरोबर सर्वात लहान 104 अधिक 992 छेदामध्ये 2, तर 4 आणि 2 6, 9 आणि 0 9, 9 आणि 1 10 भागिले 2. तर याला जर भागाकार दिला तर 2×5 = 10, 2×4 = 8, 2×8 = 16 म्हणजे 548. तर लक्षात ठेवा 8ने भाग जाणारी सर्व 3 अंकी संख्या, सर्व 3 अंकी संख्या म्हणजे सर्वात लहान आणि सर्वात मोठी घेतली आपण आणि त्याला 2 ने भागलेला आहे. यानंतर पहिल्या 6 वर्ग संख्यांची सरासरी किती? तर पहिल्या 6 वर्ग संख्या, तर पहा 6 वर्ग संख्या म्हणजे कोणाकोणाची बेरीज करावी लागेल तुम्हाला? 1 अधिक 4 अधिक 9 अधिक 25 अधिक 36 आणि अधिक इथे एक राहिली बघा अधिक 16. 1 2 3 4 5 6. तर या ठिकाणी या सर्व संख्यांची जर बेरीज केली आपण 1 अधिक 4 अधिक 9 अधिक 16 म्हणजे 1 अधिक 4 5 होईल, 5 आणि 9 14 अधिक 16 30 अधिक 25 जर केलं तर 55 आणि अधिक 36 91 होईल. म्हणजे टोटल ह्या सर्वांची बेरीज येते 91 आणि सरासरीला 6 न भागावं लागणार आहे. म्हणजे 6 1 6, 6 1 6, 3 उरले 6 5 30, 1 उरलं 6 1 6, 4 उरले 6 6 36, पुन्हा 4 6 6 36. तर या पद्धतीने ही 15.166 अशी सरासरी मिळेल. यानंतर पुढील प्रश्न, पहिल्या 4 घन संख्यांची सरासरी किती? तर पहिल्या 4 घन संख्या लिहा आणि त्यांची बेरीज करून सरासरी काढा. यानंतर पुढचा प्रश्न, पहिल्या 6 त्रिकोणी संख्यांची सरासरी किती? तर तुम्हाला सर्वांना त्रिकोणी संख्या पण माहिती आहेत, तर सर्व 6 त्रिकोणी संख्या लिहा आणि त्यांची सरासरी शोधा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे,
5 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 28 वर्षे आहे, त्यापैकी 4 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 26 आहे, तर 5व्या विद्यार्थ्याचे वय काढा. तर अगदी सोप्या पद्धतीने 5 विद्यार्थ्याची सरासरी दिली आहे तुम्हाला, तर ती आहे 28. म्हणजे एकूण किती येईल यांचं एकूण, तर एकूण होईल 28 गुणिले 5 आणि 28 पंच 140. त्यानंतर 4 विद्यार्थ्याची पण सरासरी दिलेली आहे. 4 विद्यार्थी सरासरी ती आहे 26. म्हणजे यांचं एकूण किती होईल मग, तर 26 गुणिले 4 म्हणजेच 104. तर 5व्या विद्यार्थ्याचं जर वय काढायचं असेल आपल्याला, 5व्या विद्यार्थ्याचे वय, तर 140 5 जणांची बेरीज आहे आणि 104 4 जणांची बेरीज आहे. हा फरक काढूयात आणि हा फरक येतो 36. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल 36. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. धोनीने पहिल्या 6 सामन्यामध्ये 54च्या सरासरीने धावा काढल्या. 6 सामन्यामध्ये 54, तर 7व्या सामन्यात किती धावा काढाव्यात म्हणजे सरासरी 60 होईल. तर पहा 6 सामने सरासरी किती आहे 54, म्हणजे एकूण धावा किती झाल्या, एकूण धावा बरोबर 54 गुणिले 6. तर 6 चौक 24 ला 4 हातच्याली 2, 6 पंचे 30 आणि 2 32, 324 झाल्या. त्यानंतर 7 सामने सरासरी किती आहे 60, म्हणजे एकूण धावा किती झाल्या मग, एकूण धावा तर 60 गुणिले 7, 6 सत्ती 42 आणि हे 0 म्हणजे 420. मग 7व्या सामन्यामध्ये किती काढल्या, 7व्या सामन्यातील धावा, तर 7 मध्ये 420, 6 मध्ये 324 वजा करा. तर या ठिकाणी 420 मधून 324 जर वजा केलं तर उत्तर येईल 96. 96 धावा काढल्या 7व्या सामन्यामध्ये. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे 5 संख्येची सरासरी 48 असून त्यापैकी 3 संख्येची सरासरी 50 आहे, तर राहिलेल्या 2 संख्येत 8चा फरक आहे, तर त्या 2 संख्या कोणत्या. तर पहा 5 संख्यांची सरासरी बरोबर 48, म्हणजे यांची एकूण बेरीज किती असेल, एकूण बेरीज तर ती आली 48 गुणिले 5. 48 गुणिले 5 हे जर आपण सोडवलं तर हे गुणाकार येईल 240. आता आपल्याला सांगितले की त्यापैकी 3 संख्यांची सरासरी ती आहे 50, म्हणजे त्यांची एकूण बेरीज किती असेल मग, तर एकूण बेरीज येईल 50 गुणिले 3 बरोबर 150. पहा 5 संख्यांची एकूण बेरीज 240, 3 संख्यांची एकूण बेरीज 150, म्हणजे 2 संख्यांची बेरीज जर काढायची असेल आपल्याला, 2 संख्यांची बेरीज, तर या ठिकाणी 2 संख्येची बेरीज काढत असताना 240 वजा 150 हे वजा करूयात आपण, तर हे आलं 90. त्यानंतर आपल्याला सांगितले त्या ज्या 2 संख्या आहेत त्यातल्या संख्येमध्ये 8चा फरक आहे, म्हणजे एक संख्या 8ने मोठी आहे आणि एक संख्या 8ने लहान आहे. तर ते जर समीकरणामध्ये मांडायचं असेल तुम्ही तर असं मांडू शकतात 1 + 8 बरोबर 90, म्हणजे एक संख्या x दुसरी संख्या 1 + 8, तर हे होईल 2x + 8 बरोबर 90. आणि म्हणून 2x बरोबर 90 वजा 8, 2x बरोबर 82 आणि म्हणून x बरोबर 41. तर एक संख्या 41 आणि दुसरी संख्या 1 + 8 बरोबर 41 + 8 बरोबर 49. म्हणजे त्या 2 संख्या ज्या आहेत त्या 41 आणि 49 या असतील.
तर यासारखे सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये असू शकतात, त्यामुळे काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न सोडवा. यानंतर पुढचा भाग आहे, प्रवीणच्या 5 विषयाची सरासरी 82 असून त्यापैकी 2 विषयात समान गुण आहेत, तर 3 विषयाची सरासरी 76 आहे. तर आत्ता जसा आपण प्रश्न सोडवलेला आहे त्याच पद्धतीने या प्रश्नाचं स्पष्टीकरण लिहा. 5 विषयाची सरासरी दिली आहे, 5 विषयाचं एकूण काढा. 3 विषयाची सरासरी दिली आहे, 3 विषयाचं एकूण काढा. फरक काढून घ्या आणि ते 2 विषयाला समान आहे म्हणून दोन्हीला निम्म निम्म भागा, तुम्हाला उत्तर मिळेल. यानंतर पुढील प्रश्न, 15 विद्यार्थ्याचे सरासरी वजन 18 किलो असून शिक्षकासह त्यांचे वजन 20 किलो होते, तर शिक्षकाचे वजन किती? तर हा सोडवता येईल तुम्हाला प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न, वर्गातील 12 विद्यार्थ्याचे वजन 20 किलो असून एक विद्यार्थी निघून गेला म्हणजे कमी झाला, तर 19.5 किलो झाले, तर निघून गेलेल्या विद्यार्थ्याचे वजन किती? हे वजन, ठीक आहे, वजन किती हा पण प्रश्न तुम्ही सोडवून घ्या. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 6 विषयाचे एकूण गुण 420 असून त्यापैकी 5 विषयाचे सरासरी गुण 67 असेल, तर 6व्या विषयाचे गुण किती? तर पहा, 6 विषयाचं तर टोटल ऑलरेडी दिलेलं आहे 620, 420. 5 विषयाची सरासरी दिली आहे म्हणजे 5 विषयाचं एकूण काढा आणि वजाबाकी केले की तुम्हाला 6व्या विषयाचे गुण मिळतील. यानंतर पुढील प्रश्न, ए व बी यांची सरासरी 20 किलो आहे, बी व सी यांची सरासरी 26 किलो आहे, बी आणि सी यांची सरासरी 22 किलो आहे, तर त्यांची वजने शोधा. तर हा प्रश्न आपण सोडवून घेऊयात. पहा, ए आणि बी ची सरासरी म्हणजेच ए अधिक बी किती आहे? 40. सरासरी 20 म्हणून वजन 40. बी अधिक सी यांची सरासरी 26 म्हणजे वजन, एकूण वजन 52. आणि ए आणि सी यांची सरासरी 22 म्हणजे एकूण 44. तर यांची बेरीज करूयात. 2A अधिक 2B अधिक 2C बरोबर यांची बेरीज 4 आणि 2 6, 4 आणि 5 9 आणि 4 13, 136. तर याला जर 2 ने भागलं तर आपल्याला हे मिळेल ए अधिक बी अधिक सी बरोबर बेसक्की 12, 1 उरलं बेसक्की 12 म्हणजे ए अधिक बी अधिक सी बरोबर 66. तर पहा, ए अधिक बी अधिक सी बरोबर 66. त्यापैकी ए अधिक बी किती आहे? 40 अधिक सी बरोबर 66 म्हणजे सी ची किंमत किती आली? 26. या ठिकाणी एक गडबड झालेली आहे. पहा, बे सक्की 12, 1 उरलं बे 8 16 हे होईल 68. तर हे 68 ठेवा म्हणजे हे पण 68 आणि सी ची किंमत येईल 28. सी ची किंमत किती येईल? 28. आता सी ची किंमत 28 आली आहे तर बी आणि सी ची बेरीज किती आहे? 52. बी अधिक सी बरोबर 52. तर बी अधिक सी ची किंमत 28 या ठिकाणी ठेवूयात म्हणजे 52. तर बी शोधायचा असेल तर 52 मधून 28 वजा करूयात तर याचं उत्तर येईल 24 म्हणजे बी ची किंमत किती आली? 24. आता बी 24 आलंय तर आपल्याला ए शोधायचंय. तर आपल्याला ए अधिक बी माहिती आहे किती आहे? ए अधिक बी 40. बी ची किंमत ठेवूया आपण या ठिकाणी ए अधिक 24 बरोबर 40 आणि म्हणून ए बरोबर 40 वजा 24 म्हणजे ए बरोबर 16. यानंतर पुढील प्रश्न घेऊयात आपण. पुढचा प्रश्न, आई, मुलगा व आई यांचे सरासरी वय 30 वर्ष आहे 23 आहे. मुलगा व वडील यांचे सरासरी 25, वडील व आई यांचे सरासरी 38, तर त्यांची वय शोधा. तर हा प्रश्न तुम्ही सोडवू शकतात. आत्ता सारखाच आपल्याला सोडवायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, अ व ब यांच्या वयाची सरासरी 38 वर्ष आहे, ब व क यांच्या वयाची सरासरी 25 वर्ष आहे. या ठिकाणी बेरीज 38 वर्ष आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी सरासरी 25 आणि या ठिकाणी सरासरी 24, क आणि अ. तर दिलेल्या माहितीनुसार अ अधिक ब ऑलरेडी बेरीज दिली आहे 38, याची दुप्पट करू नका. म्हणजे प्रश्न वाचत असताना काळजीपूर्वक वाचा. सरासरी दिली असेल तरच दुप्पट करायचंय. त्यानंतर ब प्लस क यांची सरासरी 25 आहे म्हणजे बेरीज 50 आणि अ प्लस क यांची सरासरी 24 आहे म्हणजे बेरीज 48.
तर या ठिकाणच्या पुढच्या स्टेप सेम आहेत जे यापूर्वीच्या उदाहरणामध्ये आपण पाहिल्या होत्या. यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण. यानंतर पुढील प्रश्न आहे, तीन संख्या तिसरी संख्या पहिलीच्या 4 पट असून दुसरी संख्या तिसरीच्या दुप्पट आहे, तर त्यांची सरासरी 44 आहे, तर संख्या शोधा. तर दिलेल्या माहितीनुसार तिसरी संख्या पहिलीच्या 4 पट आहे, म्हणजे आपण जर असं लिहिलं पहिली संख्या बरोबर x, म्हणजे तिसरी संख्या किती असेल मग? तिसरी संख्या 4x, कारण 4 पट आहे, आणि दुसरी संख्या तिसरीच्या दुप्पट आहे. आता जी दुसरी आहे दुसरी संख्या ही तिसरीच्या दुप्पट म्हणजे 4x दुप्पट म्हणजेच 8x. तर यांची बेरीज किती आलेली आहे? या सर्व संख्यांची बेरीज x, 4x आणि 8x म्हणजे 13x. त्याचबरोबर त्यांची जी सरासरी आहे ती आहे 44. सरासरी 44 म्हणजे एकूण किती होईल यांचं एकूण? तर 44 गुणिले 3 यानंतर पाहूया पुढील प्रश्न. तीन संख्यांचे गुणोत्तर 2 3 7 असून त्यांची सरासरी 36 आहे, तर त्या संख्या शोधा. तर पहा, तीन संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 2x, 3x आणि 7x. त्यांची सरासरी किती आहे? 36. तर या तीन संख्यांची बेरीज किती असेल? सरासरी बरोबर 36 आणि म्हणून बेरीज बरोबर 36 गुणिले 3 बरोबर 108 असेल. म्हणजे या सगळ्यांची बेरीज 108 म्हणजेच 2x अधिक 3x अधिक 7x बरोबर 108. 2 आणि 3 5 आणि 7 12x बरोबर 108 आणि x बरोबर मग 108 भागिले 12. तर 12 ने याला भागूयात. 12 पंचे 60, 12 सकून 72, 12 सत्ती 84, 12 एट्टी 96, 12 नम्म अष्टोदर्श आणि म्हणून x बरोबर 9. x ची किंमत 9 आल्यानंतर त्या संख्या कोणत्या कोणत्या असतील मग? 2x बरोबर 2 गुणिले 9 बरोबर 18, 3x बरोबर 3 गुणिले 9 बरोबर 27 आणि 7x बरोबर 7 गुणिले 9 बरोबर 63 आणि म्हणून त्या संख्या असतील 18, 27 आणि 63. तर या पद्धतीने अगदी सहज सोप्या पद्धतीने कोणताही प्रश्न तुम्ही सोडवू शकतात. फक्त प्रश्नांची थीम तुमच्या लक्षात आली पाहिजे. भेटूया लवकरच पुढील नवीन घटकासह. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.